नमस्कार माझ्या सेविका मदतनीस भगिनींनो, मी तुमची वसीमाताई तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ प्रत्येक आठवड्याला बनवते. ह्या आठवड्याला असा प्रॉब्लेम झाला की आमच्या इकडे शनिवारी लाईट नव्हती. पूर्णच एरियात लाईटीचा घोटाळा झालेला. त्याच्यामुळे लाईट नव्हती आणि चार्जिंग नव्हती फोनला. तर मी व्हिडिओ बनवून तुम्हाला कसा टाकणार, पण माझं वचन असतं तर प्रत्येक आठवड्याला मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार. तर तायांनो, ज्या नवीन भगिनी माझ्या चॅनलवर येत आहेत, खरी माहिती बोल रोकठोक ह्याच चॅनलवर, वसीमा काजी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला भेटणार आहे. म्हणून ज्या नवीन आल्यात त्यांनी बाजूच्या बटनवर जाऊन पटकन सबस्क्राईब करा. म्हणजे जो व्हिडिओ येईन त्याची माहिती, नोटिफिकेशन बोलतात ज्याला, त्याला सगळ्यात आधी तुम्हाला लिहून येणार. काही ब्रेकिंग न्यूज असली, हेडलाईन असली, बातमी असली तर लगेच तुम्हाला वर येणार की ह्या चॅनलवर ही बातमी आली. म्हणून तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा नेहमी. मग तुम्ही मला कमेंट टाकता. खूप छान कमेंट टाकता. सगळ्यात आधी जे माझं उद्देश असतं ते मी तुम्हाला विचारते की कोणी काम केलं, अंगणवाडीच्या व्यतिरिक्त पैसा कमवला, त्यांनी हाजरी लावा, पटापटा चला कमेंट करा. आणि कोणी सुट्टी कशी घालवली, काय करताय सुट्टीत, कसली मज्जा करताय. बघा, मी मज्जा करते. मी सध्या आंब्याचा खार बनवत आहे, मिरचीचं खार बनवत आहे, मैत्रिणीबरोबर फिरायला जाते, मज्जा करते. सुट्टी आहे माझी. तुम्ही काय कशी सुट्टी आपली घालवत आहात, तर ते मला तुम्ही कमेंटमध्ये लिहा. आता दुसरी 2 व्हिडिओ मी छोटे बनवणार आहे आणि त्याच्यावर बोलणार आहे. सगळ्यात आधी ज्या माझ्या सर्व अंगणवाडी ताईंनी सुपरवायझरसाठी, मुख्य सेविकेसाठी शिक्षण घेतलं आहे, त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. आता तुम्ही मुख्य सेविकेची परीक्षा देऊ शकता. तर तुम्हाला सगळ्यांना हार्दिक अभिनंदन. शिक्षण घ्यायचं म्हणलं, खास करून खेडेगावात किती त्रास असतो. मी माझं शिक्षण खेडेगावात उस्मानाबाद जिल्ह्यात, आता धाराशिव जिल्हा, वाशी तालुका, मांडवा गाव येथे झालेला आहे. फक्त 10वीपर्यंत शाळा होती आणि पुढचं शिक्षण घेण्यासाठी किती मला त्रास झालेला आहे. तर तुम्ही तसं शिक्षण घेतलेलं आहे. माझ्या जिल्ह्याच्या, माझ्या गावच्या कोण सेविका आहेत त्या मला कमेंट करू शकतात. लगेच त्यांना माहिती आहे की आपल्या गावी, आपल्या जिल्ह्यात शिक्षण आधी जेव्हा आपण शिकवतो तर किती कठीण होतं. आता तर सोपं झाले, वाहनं वगैरे. अहो, 10वीची परीक्षा तुम्ही विचार करा, मी बैलगाडीने गेलेले आहे. माझी 94-95ला 10वी झाली. तेव्हा गाड्याची सुविधासुद्धा नव्हती आमच्या गावात. बैलगाडीने जाऊन परीक्षा दिलेली आहे मी. तर खूप शिक्षण महत्त्वाचं असतं आणि मेहनत केलेली आहे, ती तळमळ होती. तर तुमचा मार्ग मोकळा झालेला आहे. परीक्षा द्या. पण मुख्य सेविकेच्या परीक्षा देत असताना तुम्हाला एक महत्त्वाची माहिती मी सांगते आणि ती नक्की आज कानाला खडा लावून ऐका. कारण काही असतात बघा, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये, प्रत्येक प्रोजेक्टमध्ये काही ना काही एजंट असतात. ते बोलतात की आम्ही तुमचं हे काम करून देऊ, आम्हाला एवढं द्या, बरोबर. तर मुख्य सेविकेसाठी कुणाकडेही कसलाही काही मोबदला देऊ नका. जर ते लोक तुमचे पैसे घेऊन पळून गेले आणि तुम्हाला परत तुम्ही मुख्य सेविका नाही झाल्या, किती वाईट वाटेल. आपण किती मेहनतीने पैसे कमवतो त्यांना. तर मी नाही बोलत की आज कुठेही पैसा लागतोच. तर जर तुम्हाला खूपच विश्वासाची माणसं असतील, हे बघा, आणि मुख्य सेविका बनवणं कुणाच्या हातात आहे. एकतर आपण त्या क्रायटेरियात बसलं पाहिजे. आता वयाची अट निघाली, शिक्षणाची आहे, कम्प्युटर आहे, येते, तुमचे पेपर सगळे क्लिअर आहेत, तर ते आपले ऑफिसवाले आपला फॉर्म भरणार मुख्य सेविकाचा. ते रिजेक्ट नाही करू शकत. तर एकतर आपल्या ऑफिसच्या हातात आहे, CDPOच्या हातात आहे, आयुक्तालयाच्या हातात आहे, आणि दुसरं म्हणजे आपल्या मंत्री सध्या ज्या आहेत महाराष्ट्राच्या, आदितीताई तटकरे यांच्या हातात आहे. बाकी कोणी नेता फेता, कोणी कसल्या पार्टीचा, कोणी पदाधिकारी असू द्या, आमदार असू द्या, खासदार असू द्या, कोणी असू द्या, त्याच्या हातात मुख्य सेविका बनवणं नाही. म्हणून आपले भाऊबंधू आमदार आहेत, खासदार आहेत, मग ते आपल्याला मुख्य सेविका बनवतील.
त्यांचे किडूक मिडूक खुडूक बसलेले कार्यकर्ते येतील, तुमच्याकडं काहीतरी पैसे वगैरे लुबाडून घेतील. असलं काही होत नाही, म्हणून असलं काही करू नका. हां, आमदार एक तुमच्यासाठी लेटर देऊ शकतो, खासदार तुमच्यासाठी लेटर देऊ शकतो. जास्ती ओळख असेल, खूपच तुम्ही त्याच्या इलेक्शनमध्ये पळून कामं केले असेल, त्याला एवढ्या पदावर प्रतिष्ठेवर बसवलं आहे आपल्यामुळं, तर असा उपकार असेल तर त्याकडून उपकाराबदले उपकार घ्या. जर आपण मतदानाचे पैसे घेतले तर तो पण आपल्याकडून पैसे घेईन ना, बरोबर का नाही? तर असं आहे तायांनो, कुणालाही मुख्य सेविका बनताना एक पैसा कुणाच्या अशा लबाड लांडग्यांच्या हातात देऊ नका. आता ती लबाड लांडगे तुमच्या एरियातले कोण आहेत ते तुम्हाला नक्कीच माहिती आहे. कोणी मुख्य सेविका असं, आमच्या इकडे एक असं झालेलं आहे. एक पार्टीचा पदाधिकारी होता, मोठ्या लोकांसोबत फोटो दाखवून त्यांनी काही महिलांकडून पैसे लुबाडले, मुख्य सेविका बनवतो म्हणून. आज 15 वर्ष झालं मुख्य सेविका तर काय त्याचाच पत्ता नाही, आणि पैसेसुद्धा बुडाले सगळ्या महिलांचे. म्हणून मुख्य सेविकेच्या तुम्ही क्रायटेरियात बसत असाल तर परीक्षा द्या. परीक्षा दिल्यावर जेव्हा तुमचं मेरिटमध्ये नाव येईल तेव्हा धावपळ करा. शक्यतो मी म्हणते की तुम्ही तुमच्या मेहनतीने होणार. आणि मला आहे ना, मुख्य सेविका व्हायचा छंद नाही, मला व्हायचं पण नाही, आणि मी कधी होणार नाही. कारण मी नाही करू शकणार, माझ्यामध्ये तेवढं पेशन नाही. कारण आपण आता सेविका आहेत ना, बिंदास बोलू शकतो आणि सगळ्या आपल्या समस्या मांडू शकतो. आपल्यासाठी संघटना आहे, उभा राहते. आपण संघटनेबरोबर उभा राहतो आणि मोर्चा काढतो. सगळं आपण सरकारच्या पुढ्यात आपले प्रश्न ठेवू शकतो, निवेदनं देतो. मुख्य सेविकांचं असं काही नाही. अधिकारी त्यांना बोलत असतात, त्यांच्या मानाखाली असतात. का, कशासाठी, याचा विचार करा तुम्ही. म्हणून मला असलं काही मुख्य सेविका व्हायचं नाही. माझं वय आहे, शिक्षण आहे, क्रायटेरियात मी बसते, पण मला नाही करायचं. कारण मला फक्त 25 मुलीसाठी एक ऑफिसमध्ये बसून जे सरकारवरी बोलायला ऐकतालं आहे ते करायचं नाही आहे. मला अधिकारासाठी, हक्कासाठी लढायचं आहे. आणि पैसे तर असं हसत खेळत कमवेन. पैसे कमवणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट नाही. पैसे कमवणं ही एक कला आहे. त्याच्यावर तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. कुणाला माझे व्हिडिओमध्ये बडबड करते, बकबक करते, मी तुमच्यासाठी नाही करीत रे भावानो, बंधुवानो. उगाच कशाला माझे व्हिडिओ बघतात. मी माझ्या मैत्रिणीसाठी, अंगणवाडी ताईंसाठी व्हिडिओ करते. त्याच्यात तुमचं काही घेणं देणं नाही. तरी पण बघत असताल तर आनंद आहे. मला निगेटिव्ह पॉझिटिव्ह कसले कमेंट करा, काही लिहा, मला काही फरक पडत नाही. कारण मी काय करते माझ्या स्वतःला माहिती आहे, मला असं काही वाटत नाही. आता तुम्हाला सांगते, 2 माणसातला फरक बघा. एक माणूस आहे ना, मडके बनवायचा आणि तो रोज निघून बाजारात विकायचा. मडके कोण बनवतं आपल्याला चांगलं माहिती आहे, कुंभार. त्याची मेहनत बघा. त्यांनी काय केलं, त्या मडके बनवला त्याला एक आयडिया सुचली की गावात पाणी नाही प्यायला. आता उन्हाळ्यात खूप जागी पाणी नाही आहे बघा, आपल्याला पण आहे त्रास आपल्या गावी. तर त्यांनी काय केलं, त्या मडक्यानं पाणी विकायला सुरुवात केलं. मडकी बनवता तो जेव्हा गावात जायचा तर त्या मडक्यासोबत मडकी भरून तो पाणी विकायचा. जशी रिकामी मडकी विकत होता, तो पाण्याने भरलेली मडकी विकायचा. तर त्याला त्याच्या घराजवळून मडके आधी बनवायचे, ते वाळवायचे आणि मग ते मडके पाण्याने भरायचे, मग गावात नेऊन विकायचे. तर कमीत कमी त्याला मडकं बनवायचं म्हणजे 1 तास. मग ते वाळवायचं, दुसऱ्या दिवशी मग त्याच्यात पाणी वगैरे भरायचं, धुवायचं, मग ते गावात पाणी नेऊन पोहोचायचं. तर कमीत कमी ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये त्याचे 2 ते 3 तास जायचे. आणि ते पाणी पोहोचले की मग त्याला पैसे भेटायचे. हे दुसऱ्या कुंभाराने बघितलं त्याच्यासमोरच्या. त्या कुंभाराने काय केलं, त्यांनी ते जो मातीचं मडकं बनवत होता ना, त्याच्या जागी त्यांनी त्या मातीची पाईपलाईन बनवली. आणि त्या जिथे पाण्याची बोर आहे त्या बोरपासून तर त्या गावापर्यंत त्यांनी त्या मातीच्या मडक्याचे जे चिखल होतं त्याची पाईपलाईन बनवली. आणि तिथून त्यांनी पाणी सुरू केलं आणि गावात ते पाणी आलं
आणि तिथे भरून सगळ्या बायका मडकी घेऊन यायला लागल्या आणि त्यांनी पाणी विकायला सुरुवात केलं. फरक काय झाला तायांनो? तसं मुख्य सेविकेचं आहे. तुम्ही कसं काम करणार, 25 मुलींना कसं हँडल करणार, याची सगळी तयारी ठेवा. आपल्याला कोण वाईट वाटलं तर खूप राग येतो किंवा दुःख होतं, मनाला वेदना होतात, रडतो. मुख्य सेविका झाल्यावर मुख्य सेविकेची जिंदगी कशी आहे, तुम्हाला त्याच्यावर एक म्हण म्हणते, ते आहे ना, लकडी जली कोयला भई, कोयला जला राख, मैं अभागन ऐसी जली ना कोयला भैना राख. सध्या मुख्य सेविकेची ही परिस्थिती आहे. माझ्या खूप मैत्रिणी मुख्य सेविका झालेल्या आहेत. पूर्ण महाराष्ट्रातून मला ओळखतात. आपले दुःख ते सांगत असतात आणि त्यांना तर फक्त काही बोलायचं पण नाही, नुसतं उभारायची. त्यांची चूक असू द्या, नाही असू द्या, प्रकल्पात काम नाही झालं तरी त्यांना बोलवणं खावं लागतं. त्यांच्या किती महिन्याचा पगार नाही. आता आपल्याला मानधन नाही आलं तर आपण आझाद मैदानात जातो, मोर्चा काढतो, आयुक्तालयात नियुक्ती निवेदन देतो, काय नाही ते ताळेनाद, हे ते आरडाओरडा आपला सोशल मीडियावर, न्यूजमध्ये सगळीकडे सुरू असतो आणि कशी ना कशी सरकारच्या कानामध्ये आपली गोष्ट सांगते. तर मुख्य सेविकेचं असं काही नाही आहे. त्यांना पगार नाही, त्यांनी कशी घरं चालवायची ते त्यांना माहिती. काही असतात बघा, सेविकामध्ये पण काही लबाड आहेत, मुख्य सेविकामध्ये पण लबाड आहेत आणि मदतनीसमध्ये पण आहेत आणि चांगल्या पण तेवढ्याच आहेत सगळ्यामध्ये. म्हणून हे सगळं टिकलं आहे. चांगलं वाईट बॅलन्स होतं म्हणून जग टिकतं. तर ती तयारी ठेवा तुम्हाला मुख्य सेविकाच्या परीक्षा द्यायच्यात तर. आणि कुणालाच उगाच पैसे देऊ नका. आपला अनुभव आहे एकतर. दुसरे मुख्य सेविका मार्गदर्शनाच्या खूप पुस्तक आहेत आणि ते शनिवारी येते बघा प्रश्नमंजुषा, किंवा ते चांगले आहेत प्रश्न वगैरे, ते सोडवा. आणि ती मुख्य सेविका मार्गदर्शिका म्हणून पुस्तक आहे. मुंबईला जर मंत्रालयात कोणी येत असेल त्याच्यासमोरच विकायला बसतात. जुन्या भावानी पण देतात, जुने पुस्तकं पण असतात तिथे. मुख्य सेविका मार्गदर्शन म्हणून पुस्तक आहे आणि तुम्ही गुगलवर पण डाउनलोड करू शकता. ICDS मुख्य सेविका म्हणून गुगलवर टाका, त्याची पूर्ण माहिती होईल. मुख्य सेविकाची भूमिका काय आहे, तिची नोकरी काय आहे आणि तिचं सगळं अशी येईल. आणि जर कंत्राटी मुख्य सेविका जर केल्या तर एवढा जास्ती पगार पण नसणार आहे. तर तुम्ही तुमचे पैसे खर्च करायच्या आधी विचार करून करा. कारण जर मला वाटतं मुख्य सेविका होण्यासाठी तुम्ही जर 10-15 लाख खर्च करत असाल तर मस्तपैकी एक घर घ्या, छोटीशी शेती घ्या आणि ती इन्व्हेस्टमेंट राहू द्या. कारण पैसे भरून असं काही करायचं नाही. मी तुम्हाला सांगते, कोण कुणाचं नसतं. आत्तापर्यंत त्या माणसाचा पत्ता नाही, मुख्य सेविका बनवतो म्हणून गेला. त्याचं पद पण गेलं चुलीत, तो माणूस पण गेला आणि आता ह्या बोलू पण शकत नाहीत की आम्ही त्याला पैसे दिले होते. तर अशी परिस्थिती येण्याच्या आधी तुम्ही तायांनो सावध राहा. कारण माझ्या भगिनींना तुम्ही 20-20 वर्ष असा घाम गाळून ते पैसे जमा केलेले आहेत किंवा तुम्ही ते आपली सेविंग आपल्या फ्युचरसाठी ठेवलेले आहेत. तर असंच कुणाला लांडग्याच्या हातात पैसे देऊ नका. मुख्य सेविका अशा होत नसतात. आपल्या प्रकल्पात किती जागा मुख्य सेविकाच्या रिकाम्या आहेत तो सर्वे आधी करा. मग तो मुख्य सेविका जागा किती रिकाम्या आहेत, त्याच्यामध्ये फॉर्म किती जणीने भरलेत आणि किती जणी पात्र आहेत, मग माझा नंबर कुठं आहे याचा खोलवर विचार करा. आपल्या आत्म्याला थोडं विचारा की मी इथं इन्व्हेस्टमेंट करावी का नाही, मी स्वतःच्या मेहनतीची स्वतःच्या अनुभवाची इन्व्हेस्ट करावं का पैशाची इन्व्हेस्टमेंट करावी, हे तुम्ही विचार करायचं. त्याच्याबद्दल मी तुम्हाला नाही बोलणार की तुम्हाला काय करायचं. पण मी जे झालं आहे, जे माझ्या मैत्रिणीबरोबर मुख्य सेविका होण्यासाठी त्याची सगळी कहाणी मी तुम्हाला सांगितली आणि दुसरी मुख्य सेविकांवर काय अन्याय होतो तो पण मी तुम्हाला सांगितलेला आहे. त्यांना जर वरून आयुक्तालयामधून CDPO रागावले तर ते आपल्यावर काढतात, बरोबर का नाही. पण एकदा जर पैसे घेऊन कोणी पळून गेलं आणि तुमचे पैसे त्यांनी परत नाही केले तर तुम्ही कुणावर राग काढणार, ह्या प्रश्नाचे उत्तर मला तुम्ही द्या. खूप शुभेच्छा आहेत माझ्याकडून मुख्य सेविका पण वाईट मार्गाने होऊ नका, ते मार्ग टिकत नसतं. 2014ला
मला मुख्य सेविका होण्याची खूप चांगली संधी होती. माझं वय होतं, शिक्षण होतं, अनुभव होतं, सगळं काय होतं. पण मला पैसे द्यायचे नव्हते आणि मला मागितलं मागणाऱ्याने आणि मी नाही दिले आणि मी नाही झाली मुख्य सेविका. सेविका म्हणून खूप सुखी समाधानी आहे. माझी मुलं बाळं त्याच्या अंगणवाडीच्या मानधनावर मी शिकवली, आज चांगली कमवत आहेत. आणि माझे जरी 1,00,000 पगार असला मुख्य सेविकाचा, तरी माझ्या मुलांना त्यांच्यापेक्षा जास्ती कमवणार आहेत आणि मी घरात सुखी समाधानी राहून 25 जणींचा शाप मला घ्यायचा नाही. कारण काही वेळेस मुख्य सेविकांवरून अशा ऑर्डर असतात, मग त्या सेविकाकडून चुकीची कामंसुद्धा करून घेतात. सगळ्या ऑफिसचा भार जर मुख्य सेविकावर आल्या, मुख्य सेविकाचा कमी असल्या, तर आपल्या सेविकाला बोलवतात आणि सेविका नाही गेलं तर 15वी पास झालेले आपले आलेलेच आहेत ना. बघा, मी नाही बोलत की अंगणवाडी मदतनीस वाईट आहे, पण तुम्ही जर ह्या विचारधारा मनात घेऊन आला, मी 15वी शिकले आणि 3 वर्षांनी सेविका होते आणि 5 वर्षांनी मुख्य सेविका होईल, तर हे तुम्ही चुकीचं डोक्यात विचार घेऊन आलेले आहेत. तुम्ही जर बाळगोपाळांची सेवा करायला आलात आणि तुम्ही आईसारखं, आधी ताईसारखं राहा अंगणवाडी मदतनीस, मग आईसारखं वागा, तरच तुम्ही आजीपर्यंत पोहोचणार ना. आधी आजी, मग आई, मग ताई असं होतं का? नाही. म्हणून मदतनीसनी पण 5 वर्ष फक्त मदतनीस म्हणून काम करावं. याच्यापुढे काय हातपाय हलवू नको, चांगला अनुभव घ्या. सेविकांना तर आमच्या 20-20 वर्षाचे अनुभव झालेले आहेत आणि मुख्य सेविकेची सगळी कामं त्यांना माहीत आहेत. पण मुख्य सेविका पण कशा 2 चाकाच्यामध्ये भरडल्या जातात. वरी आयुक्तालयाचं चाक एक असतं, खाली आपलं एक सेविका मदतनीसचं पूर्ण चाक असतं. तर त्या कशामध्ये भरडल्या जातात त्याची पण माहिती, कल्पना मला चांगल्या रीतीने आहे. आणि माझ्या भगिनी काय खूप चांगल्या मैत्रिणी आहेत मुख्य सेविका, त्या सगळं सांगत असतात. तर आपण असा विचार करून येऊ की मी मुख्य सेविका झाले की 25 जणीवर रुबाब करीन आणि मी ऑफिसमध्ये बसल्या बसल्या सगळ्यांकडून कामं घेईन आणि पगार आला तर मज्जा करीन. हे विचार जर मनात घेऊन मुख्य सेविका होण्याचा कोणाचा विचार शक्यतो अंगणवाडी ताईंचा असा वाईट विचार नसतोच, पण कुणी मनात घातलं असतात ना कान भरणारे. कारण आपले चांगले विचार आपण सोडायचे नाहीत. जर बोलतात ना, नाही वाईट सोबत्याबरोबर राहिलं तर आपण वाईट होतं, असं काही नाही. काही सगळ्या याच्यात होती. दशरथ राजाच्या पूर्ण अयोध्येच्या चांगल्या राज्यात होती, तरी पण काही माणुसकी नव्हती. आणि रावणासोबत राहून त्याचा भाऊ सुग्रीव, तो त्याच्यात माणुसकी होती. त्यांनी श्री भगवान रामाची मदत केलेली आणि कैकेयीने रामाचं घर वाटोळ केलं. हे लक्षात ठेवा. तर माणसाच्या वागणुकीवर आणि राहणीमानावरून आणि समाजात राहणाऱ्या लोकांकडून काय चांगलं आणि काय वाईट घ्यायचं, हे कैकेयीकडून आणि राजा सुग्रीवकडून शिकण्यासारखं आहे. तर असं काहीच नाही की वाईट प्रवृत्तीची लोक सगळ्या डिपार्टमेंट आहेत आणि चांगल्या प्रवृत्तीची लोक 3 पट त्याच्यापेक्षा जास्ती सगळ्या डिपार्टमेंटमध्ये आहेत, म्हणून दोन्ही चालतं. वाईटचे पंख वरी जाऊन कापले जातात आणि सत्य जे आहे ते सत्य येतं. म्हणून तायांनो, तुम्ही माझ्या भगिनी आहेत, अशी चूक करण्यापेक्षा, असं वागण्यापेक्षा मी तुम्हाला बोलते की तुम्ही चांगलं वागा, चांगलं राहा. कुठं कुणाच्या अशा खोट्या विश्वास करून पैसे वगैरे भरून मुख्य सेविका होण्याचा विचार असेल तर मनातून काढून टाका. मेहनतीने, इमानदारीने व्हा, ते तुम्हाला चांगलं फळ मिळेल. एवढंच मला बोलायचं होतं मुख्य सेविकेविषयी. धन्यवाद तायानो. आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनीमुळेच हे शक्य झालेलं आहे की आपण कोर्टाची केस जिंकलेलो आहोत. तर माझ्या सगळ्या महाराष्ट्रातील मुख्य सेविका होणाऱ्या भावी माझ्या भगिनींना माझ्याकडून शुभेच्छा. या माझ्यासमोर आपला आमना-सामना असेल, विचाराचे मतभेद असतील, वैयक्तिक काही नाही. मला माहिती आहे शतरंजचा खेळ कुणी बघितला असेल तर खेळ संपल्यावर जो राजा पुढं असतो आणि सैनिक मागे असतात, ते सगळे गोट्या एकाच डब्यात असतात. तसंच विचाराचे मतभेद ठेवायचे मनाचे नाही. आपण एकमेकीचे कोणीही शत्रू ना, सगळ्यांचे विचार वेगळे आहेत. सगळ्या वेगळ्या विचारांचं एकत्रीकरण करून चांगला मस्त आपण मार्ग काढू शकतो. सगळ्यांना शुभेच्छा. या सुपरवायझर बनून बोलेल तुम्हाला अभिमानाने. मॅडम वेलकम.
धन्यवाद. पैसे भरू नका सुपरवायझर होण्यासाठी, चुकीचा मार्ग आहे. परत सांगते, व्हिडिओ आवडल्यास सगळ्यांना शेअर करा. खास करून ज्या मुख्य सेविकेसाठी खूप इच्छुक आहेत. शिक्षण खूप कष्टाने घेतले ताई, कष्टाचं चीज कर. आजकाल सोशल मीडिया आहे, सगळं आहे, काही केलं तर लगेच व्हायरल होते. आमच्या मुख्य सेविकांनी तर आम्हाला कसं वागवलं आहे, कसं ठेवलं आहे. आपल्याला तसा विचार आला तर आपण विचार करायचं की आपण मुख्य सेविका कशी व्हायची. मुख्य सेविका दिसावी कशी, त्याच्यापेक्षा स्वभावाने असावी कशी, ह्याला खूप महत्त्व आहे. कारण ती 25 मुलीची मार्गदर्शिका असते आणि 25 मुलींबरोबर हजार हजार लोक जुळलेले असतात. म्हणजे ती किती जणांचं भलं करू शकतं. आणि एकच बाई वाईट आली तर कितींचं वाटोळ होतं. ते लक्षात ठेवून मुख्य सेविका बना. धन्यवाद माझ्या तायांनो. या गया मुख्य सेविका होऊन. हॅलो मॅडम, या. चला, नमस्ते, बाय बाय सगळ्यांना. धन्यवाद.